मध्ये पहिल्यांदा दाखल झाला आहे, आज त्याची पाहणी करणार, कसं नियोजन असेल काय? जी घटना छत्रपती शिवरायांचं पुतळा स्मारक पाडलंय ती दुर्दैवी आहे. आमच्या खूप इथं भावना दुखावल्या, पण ह्या राजकारणी लोकांना याच्यामध्ये राजकारण चालवलं दोघांनी पण. आमचं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही छत्रपती शिवरायांच्या वापर करून त्याच्यावरती राजकारण नका करू. तुम्हाला खूप जागा आहेत दुसऱ्या राजकारण करण्यासाठी. जो कोण दोषी आहे ना तो कायमचा मध्ये पाहिजे. एकतर कायद्यात दुरुस्तीच झाली पाहिजे की कुठल्याही महापुरुषांचं असं बांधकाम करणारा असो किंवा त्याच्यात संबंधित काही लोक असं हे सुटलेच नाही पाहिजेत कधीच, तरच हे थांबणार आहे. कारण जर दर्जाहीन बांधकाम तुम्ही करणार असाल तर असे लोक रस्त्यावरती फिरायला ठेवलेच नाही पाहिजे. आता आपणही प्रत्यक्ष तिथं जाऊन बघूया, आपणही इकडूनच बोलतोय काय होतं कसं होतं. दादा, आज महायुतीकडून आज सर्वत्र आंदोलन केलं जात आहे, भाजपच्या वतीने आंदोलनं केली जात आहेत. आज सिंधुदुर्गात परमिशन नसताना देखील संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलनं केली जात आहेत, कसं पाहतात? नाही, शेवटी ते राजकारण करणारच हे लोक. छत्रपती शिवरायांचं राजकारण करणार हे आणि शेवटी हे जनता विरोधात घालणार यांचे. थोडे दिवस बघा तुम्ही, यांनी जर दोघांनी असेच नाटकं केले ना पुरी जनता राज्यातल्या यांच्या विरोधात जाणार. मात्र सत्तेत असताना परवानगी मिळत आहे आणि देखील आंदोलन करतायत. आहे ते काम करा ना दोघं पण. त्याला सापडून आणा, तो कसं काय पळून गेला, कोण आहे, कोणी करायला तातडीनं लावलं तो पण शोधा. त्याच्यामध्ये कोणाकोणाचा हात आहे तातडीनं उभा करण्यासाठी. कारण जे 3-3 वर्षात होत नाही असं म्हणणं आहे ते 6-7 महिन्यात कसं उभं राहत आहे. नेमका करून घेणारा कोण आहे की करणाऱ्याला जास्त घाई होती, कॉन्ट्रॅक्टरलाच. हे पळून कसं काय जाते. हे बघा, हिशोब जनता करणार आहे यांचं. यांना किती राजकारण करू द्या दोघांना पण. आपल्याला काय वाटतं, राज्य सरकारने जबाबदारी झटकली आणि ती नौसेनेवर ढकलली आहे. देशाच्या नौसेनेकडनं हा पुतळा उभारण्यात आला होता असं म्हटलं जात आहे, याकडे कसं बघता? नाही, त्याचं थोड्याच दिवसात दूध का दूध पाणी का पाणी होणार आहे. जनतेसमोर येणार आहे नेमकं काय झालंय, काय घडलंय, कोण कोण दोषी आहेत, काय होणार आहे. परंतु हे दोघांनी जे राजकारण चालवलं ह्या दोघांनाही सुट्टी जनता देणार. चल, धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. दुसरा फौजफाटा देखील पोलिसांनी तैनात केला आहे. कुठं येणार त्या नाही, काय थांबले असते त्याचं काय. मी काय राजकारण थोडंच. आणि माझ्यापाशी तसं नसतं, मग मी सांगून येत असतो. मी कधीच गद्दारी करत नाही माझ्या जिंदगीत. मला काय म्हणजे काय तुमच्या प्रश्नाचं उत्तर जर तसं असेल की मी काय करणार आपण असं कधी गद्दारी करत नाही. आपण सांगून करत असतो. पुढचा किती जागीरदार असू द्या, मी आणि माझा समाज या राज्यातली जनता या देशातली जनता दुखावली. मी एक मावळा आहे. माझं कर्तव्य तिथं जाणं, पाणी बघणं, भेट देणं आणि दर्शन घेणं हे माझं काम आहे. ते मी करतो आणि ते केलं पाहिजे. ते पोलीस बांधवांना दोष देऊन का होतं की हे नीट नाही, ते दोन्ही हे महाविकास आघाडी महायुती हे बिघडलेले सगळे दोन्हीची. यांना कशाचं राजकारण कळत नाही. ते पोलिसावर बी टाकलेलं बसलेत काही दिवसांना, आता न्यूवर टाकलेलं तसं. पण जनता त्यांचा हिशोब करणार आहे. त्यांनी जर असंच केलं. चला, धन्यवाद. वाढवून शेतकरी असेल, मच्छीमार असेल, त्यांनी विरोध केलाय. पंतप्रधान मोदी त्याचं उद्घाटन करून दिलं, पण स्थानिकांचा विरोध आहे. शेवटी मच्छीमारांच्या रोजीरोटीचा विषय. तुम्ही त्यांच्या जीवनावर गदा नाही आणू शकत. एकतर सरकारनं कुठं रोजगार उपलब्ध करून ठेवलेले नाहीत, एकतर सरकारने सगळ्याच्याच हालाकष्ट चालवल्या. त्याच्यात जर तिथं हजारानं मच्छीमारांचं जीवन जगत असले ते जर उद्ध्वस्त होणार असलं तर ते बांधव नाही करून देणार ना. मी पण त्याबद्दलची माहिती घेणार आहे. शेवटी महाराष्ट्रातला समाज जर मच्छीमार बांधवावर अन्याय होणार असला तर महाराष्ट्रातला सगळा समाज त्यांच्या पाठीशी ताकदीने उभा राहणार.